हॅलो. 2 दिवस झाले तब्येत थोडी डाऊन होती, तर घसा दुखत होता आणि सर्दी झाली होती. काल नवरा डॉक्टरकडे मला घेऊन गेला होता. इंजेक्शन वगैरे झाले. तेच व्हायरल आहे बिकॉज टेम्परेचर खूप चेंज झाला आहे अचानक. सो ऑल ऑफ अ सडन भरपूर जणांना त्रास होतोय. तर येताना नवऱ्याने मला विचारलं की सूप प्यायला आवडेल का. म्हटलं हो, बरं वाटेल सूप प्यायल्यावर, घशाला आराम मिळेल थोडासा. म्हणजे गरम गरम प्यायल्यावर सगळ्यांनाच बरं वाटतं. तर गेलो आम्ही हॉटेलमध्ये. तर LPG म्हणजे सिलेंडर्सच्या शॉर्टेजमुळे सूप अवेलेबल नव्हतं. एक स्पेसिफिक मेनू होता, तोच मिळणार होता. सो मला थोडंसं मूड ऑफ झाला बिकॉज मी ज्याच्यासाठी गेली होती ते नाही मिळालं की आपल्याला थोडंसं मूड ऑफ होतो. बिकॉज मला काही बाकीचं खायची इच्छा नव्हती. तरी एखाद स्टार्टर आम्ही खाल्लं आणि आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यावर नॉरचे छोटे छोटे पॅकेट्स असतात रेडी टू मेकवाले. तर नवऱ्याने मला सांगितलं की तू आराम कर थोडा वेळ, मी तुझ्यासाठी सूप बनवून आणतो. आणि मी अशी होती की तू सूप, तुला येतं का काही करता, म्हणजे तू कधीच काही करत नाही, तर तुला काही येतं का, तुला जमणार आहे का. म्हटलं नाही नाही नको, ठीक आहे. तर तो गेला. तो प्रत्येक गोष्ट विचारायला मला बाहेर येत होता. मी या भांड्यात बनवू का, मी कोणता चमचा घेऊ, मी काय करू, मी किती पाणी टाकू. हे सगळं लिहिलेलं इन्स्ट्रक्शन्स असताना सुद्धा नवरा आपल्याच इन्स्ट्रक्शन्स खाली सगळं करत होता. हे मला जाणवत होतं की त्याला काही समजत नाहीये. पण त्याला वाटलं माझ्यासाठी करावं. त्याचे ते एफर्ट्स मला दिसत होतं, त्याचं प्रेम, त्याचं कन्सर्न की बाबा हिला थोडं बरं वाटावं, गरम प्यायला तर हिच्या घशाला थोडासा आराम मिळेल, म्हणून त्याची चाललेली ती झटपट मला कळत होते. छान वाटलं खूप. तर मला हेच म्हणायचं की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जीव लावणारा, काळजी घेणारा जोडीदार मिळायला पाहिजे. सूप वगैरे मी प्यायली, पण जो पसारा केलेला ना एका सूपच्या मागे, मस्त. म्हणजे सूप मी प्यायली, सूप पटकन प्यायली मी. एक बाउल सूप प्यायला किती वेळ लागतं, पण तो पसारा, ते असे कापून ठेवलेलं, सीझर एका साईडला, बाउल एका साईडला, हे सगळं मला आवरायचं होतं. पण सूप छान झालेलं असं मला सांगायचं सुद्धा होतं, कारण बिचाऱ्याने मेहनत केलेली ना. तर आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे.